आज सिद्धेश्वर कुरवली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आज गुलालाचा मानकरी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाल असा असतोच असा हा बावधनकरांचा हिंद केसरी लक्ष आपल्यासोबत आहे. त्याची टीम आहेत, मालक आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. मानव प्रज्वल अशोक दगडे, राहणार बावधन, मुळशी तालुका, पुणे. एवढा मोठा हिंद केसरीचा नंदी आपल्या दारी आहे, काय सांगाल? काय एवढं मोठं नंदी आमच्या दारात घडला आहे, म्हणजे आमच्या हातातून घडला, त्यामुळे आमचं नशीबच. म्हणजे लोकांची पार आयुष्य जातं तरी लोकांना एवढा एक नंबरातला नंदी लागत नाही. पण आमचं काहीतरी पुण्य कुठंतरी आम्ही केलं की आम्हाला इतक्या लवकर एवढं नाव करणारा आम्हाला नंदी लावला. अगदी छोट्याशा लहान बाळाला जरी विचारलं मैदानातल्या की हा नंदी कुठला तरी ओळखतात की बावधन, तरी त्याने म्हणजे असं ओळख करून द्या. आमच्या बावधन पुण्याचं पण बावधन आहे, कुणाला माहित नव्हतं. पण लक्षाने मार्शल दाखवून दिलं की पुण्यात पण बावधन गाव आहे. आणखीन कुठलंही मैदान असू द्या, चर्चा नावाची असतेच त्याच्या. काय हो, असतेच कुणाला गेलं तरी कुठेतरी दहशत किंवा एक त्याच्या आवडी, त्याचं एक फॅन फॉलोइंग म्हणायला लागेल. प्रत्येक मैदान त्याची चर्चा असते आणि तो त्याच्या नावानुसार तो त्याची कामगिरी करत असतो. शेट, नक्की हा नंदी जो आहे तो आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. याचा आज पहिरा कोण होता? आज सुरलीकरांचा दगडूशेठ म्हणून असं होतं. आज कसं काय नियोजन झालं होतं दगडूशेठ सोबत? आज त्यांचं आपलं आधी बरडला गाडी पळलेली, तिथं आपण 3 नंबर केला कडनी पळून. त्यामुळे गाडी चांगली पळलेली ना. आता भरपूर दिवसाची गॅप होती बैलला, त्यामुळे म्हणलं चांगलं मैदान आहे, आज पळून घेऊ गाडी. आणि गाडीने आज सेमी बी आज कडनी काढला, वासरू कडनी चांगलं पडलं. पब्लिकनं गाडी पळली, जरा थोडंसं सांगा ना. हो, सेमीने कारण की आपल्या लक्षाला पब्लिकचा बेताच बादशाह सुद्धा म्हटलं जातं, काय सांगाल? 100% लक्षात दोन्ही कान पब्लिकचा बादशाह. पण ते वासरू पण मी स्वतः बघितलेलं वासरू कडनी किती पळतं. त्यामुळे आपलं त्या वासरू मी एकदा बघितलं वासरू किती पळतं, कधी की आपलं नियोजन कधी फेल नाही जात. मी त्याला एकदा पळताना बघितलं बाहेरून, त्यामुळे आपल्याला खात्री होती आपण सेमी 100% बाहेरून काढणार म्हणजे काढणार. एक सगळ्या प्रेक्षकांची एक मन जिंकली सेमीनं पळून या जोडीनं, कारण की चर्चा झाली जरा. कारण काय ना मधून पळणं पण काही ना टेन्शन येतं, पण आपण बाहेरून पळून पण सेमी काढला म्हणजे त्याच्यात थोडं झालं अंतर, पण चांगला सेमी काढला. ह्याच्यात आपल्यासाठी चांगलं आहे. एक पब्लिकनं पळणं आणि आतनं पळणं, काय सांगाल? थोडीशी लय फरक पडतो, लय म्हणजे कुणी किती मध्ये पब्लिकचा भाषा, पण एक उडी बायला फरक पडतोच. कारण काय होतं, जे पब्लिक असतं अंगावर येतं, कधी कोण काठी उघडतं, कधी आत बाहेर थांबलेलं असतं, त्यामुळे लय फरक पडतो. पण जो त्या पब्लिक असून पळण तोच खरा पब्लिकचा भाषा. ते लक्षणे आपण कितीतरी वेळा सिद्ध करून दाखवलंय. बाहेरून पळून आपण भरपूर वेळा सेमी, चांगले टॉपचे सेमी काढले. लक्षणे असे आपल्या एक अंधारातले नंदी सुद्धा उजेडामध्ये आणलेत, काय सांगा? हो, आपलं त्या चर्चा आहे महाराष्ट्रात त्याबद्दल की आपण अंधारातले नंदी भरपूर उजेडात नेलेत. आपल्याला मग एकदा नंदी बघितला आम्ही की हा नंदी पळतोय की आपल्याला लगेच डोळ्यात बसतं आणि आपण त्या नंदीला आपण स्वतः फोन लावून पायरा करतो. आपण गाडी आपली नक्की कुणाच्या नावाने पळते मैदानामध्ये? माझ्याच वैयक्तिक नावाने पळते. व्यातोबा प्रसन्न बोरमाळ गराडे, प्रज्वल शेट्टी, लक्ष ग्रुप बावधन. थोडंसं लक्ष नक्की कुठून घेतलेला, थोडंसं लोकांना एवढं माहित नाही तर सांगा. आपण पेटनाकावरून घेतलेला, कराड पेटनाका. राजू सुरुल म्हणून, राजू पाटील सुरुल, त्यांच्याकडून आपण घेतलेला. एकदम सामान्यचा होता, एवढा 62,000 रुपयाला आपण वासरू आणलेला. तिथून असं वाटत तरी होतं का की अजिबात नाही. 14 देशात नाव अपेक्षा होती की लक्षणे फक्त सरळ जायचं, त्यासाठी त्याला घेतलेलं. आपण बारीक असताना सामायचा असताना तो सरळ पळायचा, तेवढं डोक्यात होतं. पण आयुष्यात वाटलं नव्हतं कधी आपण महाराष्ट्राच्या एवढं कुठंतरी आपण झळकन आपली मग कोणतरी मुलाखत घ्यायला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं. एक नाव 14 देशामध्ये करतोय आणि परंतु आज खूप दिवसानं गुलाल आहे, आणखीन गुलाल असतोच कंटिन्यू, परंतु आजचा आनंद वेगळा आहे. थोडंसं लक्षाच्या डोळ्यातून पाणी येते, थोडंसं काय सांगाल? 100% त्याला पण माहिती आहे आम्ही काय कष्ट करतो, तो काय कष्ट करतोय. त्यामुळे प्रत्येक त्याला असं वाटलं ना की आज आपल्या मालकाला कुठेतरी आपल्याला आपल्याला कोणतरी बोलते की आज लक्ष कमी पाहायला लागला, की तो प्रत्येक मैदानावर सिद्ध करून दाखवतो की लक्षाला. आणि तो स्वतःला सिद्ध करतो एक अंधारातील नंदी घेऊन. हो, 100% कुणाला पण माहिती. त्याचं असं नसतं की आपल्या टॉपचाच नदी पाहिजे. नंदी फक्त त्याला साथ देणार असला ना, तो सिद्ध करतोच की तो लक्ष आहे. मग कितीही टॉपची गाडी असू द्या, फक्त त्याच्यासोबत एक चांगला नंदी पाळणारा त्याला फक्त गाळा दिला ना, तो एकटा गाडी उचलून लावतो. त्याचं वैशिष्ट्य काय थोडंसं सांगा? वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात एकच वैशिष्ट्य आहे त्याचं, दोन्ही कान बाहेरून पाळणारा नंदी. त्याच्या एवढं बाहेरून म्हणजे एक क्वचित नंदी पाळतात. एक जो बाहेरून पब्लिकनी पाळणारे बैल आहेत त्यातल्या टॉप 3 बैलामधला लक्ष. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सगळ्या टॉपच्या नंदी सोबत पळायला आपलं लक्ष आहे. काय ते स्वप्न असेल की आपलं अजून लक्ष आहे ह्याच्यासोबत पळायला? आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं एकही नंदी नाही की आपण ज्याच्याबरोबर पळलो नाही. मथुरा असन, बाकसुर असन, सर्जा असेल, सगळ्या बैलांबरोबर लक्ष पळायचं. म्हणजे ज्या बैलांना आपलं फोटो काढायचं स्वप्न होतं आम्ही बारीक असताना, त्या बैलांबरोबर लक्ष गाळ्यात पळलेलं आहे. आणि त्याने सुद्धा नाव केलंय. हो, तेवढ्या ह्याच्यात पण नाव केलेलं आहे आपलं. म्हणजे अक्षरशः ती बैल आमच्या जाऊ जोट्यात आली नवीन तर आपल्या किरण आप्पांनी भारत वगैरे दिलता, जीवन डायव्हरने सुंदर दिलता. म्हणजे लक्ष जेव्हा उजेडत नव्हतं तेव्हा सर्जा दिलता, तेव्हा विठ्ठल ड्रायव्हरकडे सर्जा होता. म्हणजे इतकं असं घातलं ना जोट्यात की आपल्या डोळ्यातून पाणी येत होतं अक्षरशः की ह्या नंदीच आपल्याला एक फोटो काढायचं स्वप्न होतं. त्या लक्षाने स्वतः जोट्यात येऊन
गुलाल केले त्या नंदीबरोबर. तुम्हाला लहानपणी असं तुम्ही घेतला तेव्हा वाटत होतं का की मी तुम्हाला मग सुद्धा प्रश्न की एवढं नाव आपलं करेल लक्षा नाही, त्याच्या अगोदर तुमच्या म्हणजे नंदी वगैरे होते का धावणीला थोडीशी? हो आधी होते 4 बैलीचे नंदी होते आपल्याकडे. बरं. तिकडे आम्ही सेकंदाला पळायचो. बरं, त्यांची थोडीशी माहिती द्या. सेकंदाला पळायचो. आपलं भरपूर नाव होतं सेकंदाला पण वडिलांचं, पण तेव्हा आम्ही बारीक होतो. आणि लॉकडाऊन मध्ये बंदीच्या काळात आपले बिनजोड चालायच्या लपून. मग त्या बिनजोडच्या काळात आपण एक सुलतान म्हणून बैल घेतला. तो बिनजोडला आमच्या तालुक्यात मुळशी तालुक्यात चांगला पळला. म्हणजे क्वचितच बिनजोड एखादी मार खायचा, नाही तर 10 मधल्या 8 बिनजोड तरी करायचा. मग त्यामुळे छकडीचा नाद लागला आणि छकडीचा नाद लागला. 3 पेऱ्याचं मैदान चालू झालं. तिथं तो नंदी थोडासा आपल्याला वर खाली कधी गट पास कधी मार. त्यामुळे मग आता कळ आपल्याला हा की काय करू शकत नाही. त्यामुळे आपण चांगल्या नदी शोधत होतो. आणि अतुल भोसले करंजखोप सातारा त्यांनी आपल्याला नंदी सुचवला. आपले मित्र आहेत चांगले. त्यांनी म्हणले की हे वासरू लय पळणार, नाव करणार तुमचं, बिंदास घ्या. त्यांनी आपल्याला आनंदी सजेस्ट केला आणि घेऊन दिला. आज दगडूशेठ आणि लक्षाची गाडी गाडी होती, ड्रायव्हर कोण होता? अक्को ड्रायव्हर आपशिंगचा काय सांगाल? आमचा लाडका ड्रायव्हर. तो आणि आमचा असं घरातले संबंध असणार. आमच्या वडिलांसोबत बोलतो, आमच्यासोबत बोलतो, एकदम आमचं जीवलग असलं कधी. त्यामुळं तो गाडी वाचला की कधीच म्हणायचं नाही की आपण आज मार खाणार आहे. काही करून जीवाचं रान करणार, पण लक्षात तो गुलाल ठेवणार आहे. त्याच्या आवडतीचा आहे नंदी. आपल्या टीम बद्दल काय सांगाल या सगळ्या? आणि ही तर जीवाचं रान करणारी आहेत. म्हणजे आज ती नाही तर मी नाही आहे. ती जण नसती आज हीच नाही, अजून भरपूर आपली टीम मोठी. म्हणजे एक लहान पोरापासून तर मोठ्यांपर्यंत आपल्याला प्रत्येकाची गरज आहे. आणि प्रत्येक जण त्या लक्षासाठी काही ना काहीतरी कष्ट करते आणि त्या कष्टाचं प्रत्येक पोराला तो उत्तर देत असतो. आठवणीतलं हिंद की आपल्या लक्षाचं मैदान सांगा ना थोडंसं. आठवणीतलं आपल्या डोळ्याचं पारणं फेडलं. आमचं विरकरवाडीला तेव्हा विठ्ठल ड्रायव्हर सर्जा होता. तो सर्जन लक्षा 3 फेरे गाडी गटाला गाडी पडली. सगळ्यांची कमी होत्या. गाडीने मारखाना, गाडी मारखाना, गाडी मारखाना. त्या गाडीने अंतरा सगळ्या टॉपच्या गाड्या मारल्या. महाराष्ट्रात जे नंदी टॉपला वाहतात त्या गाड्या मारून 1 नंबर केला आपण त्या गाडीने. तीच मैदान तुमच्या आठवणीत आपण कधीच नाही विसरू शकत. म्हणजे आज लक्ष थांबला ना पळायचा तरी आपण ते मैदान विसरू शकत नाही. बस त्या मैदानात आपलं सगळं त्यांनी पारून फेडलेलं आहे. जे त्याच्यावर आपण कष्ट केले, जे त्याला आपण खर्च केलाय, जे आपण त्याच्या सोबत वागलोय, तिथं सगळं त्यांनी आपल्याला डोळ्यांचं पारणं फेडलेलं त्या मैदानात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या काय अपेक्षा नाही राहिल्या त्याच्याकडून. पब्लिकचं कसं झालंय, पब्लिकचं असं झालं की आम्ही 2 अड्डा कमी पडलो सेमीचा आम्ही म्हणजे कडच लागते आम्हाला नशिबानं. 2 अड्डा कमी पडले की लगेच पब्लिक काय म्हणते लक्ष बाबा कुठं काय दिसाना. पब्लिकला एक सांगणे 6 महिन्याचं पिल्लू असण्यापासून प्रज्वलनाला आकार दिलेला आहे. मग आम्हाला माहिती आहे लक्ष काय करणार आहे, कधी काय करणार आहे, त्याशिवाय आम्ही बाहेर पण येत नाही. थोडं बॅड लग असतं आमचं की आता 3 मैदान झालं गाडी कडेने लागली आणि ज्या गाडीने 1 केलाय तीच आमच्या सीमेत राहिली गाडी. माळशिरसला झालं, त्या दिवशी बोरजायवाडीला झालं. कंटिन्यू जे गाडी आमच्या सीमेत लागली त्याच गाडीने 1 केलेलं आहे. त्यामुळं म्हणजे इतकं आपण कडनी पडून पण त्या गाडीला लढ देतो म्हणलं. आपला मोबाईल कुठेतरी पळत असं ना, ते लोक नाही बघत. फोन लावला की मग बघू करू. म्हणजे आज इतका नंदीने आवाज दिला, इतकं स्वतः जेव्हा गाडी ओढून लावतो. पण प्रत्येकाचं असतं ना की प्रत्येकाला वरवर, तसं आम्हाला पण इच्छा असते ना वर्षानंदी पळा. पण फोन लावला की मग नंतर पळू, नाही पळत, आज झालं तसं झालं. परंतु तो स्वतःला सिद्ध करतो. हो 100% ना. तो जिथं गेला तिथे त्यांनी सिद्ध केलं. जिथं त्याला बैल पुरला तिथं आपण चांगल्या गाड्या मारून 1 नंबर केलेले आहेत. आता तयारी कशी पुढची? कुठल्या आता तयारी चालू आहे सोन्या केसरीची. तिथं चाललंय डोक्यात, तिथं आपण काहीतरी घडू 1 नंबर 9 तारखेला. ठीक आहे. आपला लक्ष असाच कायम गुलालामध्ये राहू शेठ. धन्यवाद.